नमस्कार, राधिकाज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आता श्रावण महिना जवळ आला आणि सणांची मांदियाळी सुरू झालेली आहे। तर तसंच दीपाली ताई यांनी त्यांच्या गौरीसाठी ह्या नथ ऑर्डर केलेल्या होत्या, ह्या डिस्पॅच करायला तयार आहेत। चला तर मग बघूया या नथ कशा तयार करायच्या। तर त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे। 0.3 mm ची वायर, 5 mm चे मोती, त्यानंतर गोल्डन बीड्स 1 mm आणि क्रिस्टल्स, याप्रमाणे कटर, राऊंड नोज प्लायर आणि आपल्याला 20 गेजची वायर लागणार आहे। तर या प्रकारे आपल्याला ही 20 गेजची वायर घेऊन 11 ते 12 सेंटीमीटर इतकी कट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला याला असा व्यवस्थित थोडासा गोल आकार देऊन द्यायचा आहे, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। आता आपण याला 0.3 mm ची वायर घेऊन आणि हे असं फ्लावर मी आधीच रेडी करून घेतलेले आहेत। तुम्ही पण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता फ्लावर कसं तयार करायचं ते। आणि हे फ्लावर आपल्याला आता याच्यावर असं अटॅच करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा 5 mm चे 4 मोती मी घेतलेले आहेत आणि ते अशा वायरमध्ये ओवून आपल्याला ह्या तारवर असे फिक्स करून घ्यायचे आहेत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे 4 मोती असे व्यवस्थित प्रत्येक वेळेला आपल्याला ही रॅपिंग वायर ह्या 22 गेजची जी वायर आहे त्याला व्यवस्थित रॅप करून घ्यायची आहे, म्हणजे सगळे मोती व्यवस्थित फिक्स होतील। या प्रकारे अशा पद्धतीने आता आपण एक 3 mm चा ग्रीन कलरचा क्रिस्टल घ्यायचा आहे आणि तो ह्या मोत्यांच्या मध्ये आपल्याला व्यवस्थित ओवून घ्यायचा आहे। 3 mm चा क्रिस्टल घेतलेला आहे मी आणि त्याला असं व्यवस्थित मधोमध अटॅच करून पुन्हा आपल्याला 2 ते 3 वेळा अशी वायर रॅप करून घ्यायची। त्यानंतर मोती, एक क्रिस्टल आणि परत एक मोती, या प्रकारे आपल्याला प्रत्येक मोत्यामधून ही वायर अशी फिरवून व्यवस्थित पॅक करून घ्यायची अशा पद्धतीने। आता आपल्याला लॉरियल्स बनवून घ्यायचे, तर त्यासाठी आपल्याला बॉल पिन्स आणि 3 mm चे मोती लागणार आहेत। तर अशा मी 2 बॉल पिन्स घेऊन त्याला असं मधोमध कट करून घेते आणि ह्यामध्ये हे 3 mm चे मोती घालून आपल्याला राऊंड नोज प्लायरने याला असं 2 ते 3 वेळा ट्विस्ट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि उरलेली वायर आता कट करून घ्यायची। तर असे 4 लॉरियल्स मी तयार करून घेतलेले आहे आणि ते अशा वायरमध्ये घालून आपल्याला पुन्हा ह्या 22 गेजच्या वायरला अटॅच करायचे अशा पद्धतीने। तर आता ही नथ आपली जवळजवळ पूर्ण झालेली आहे। या प्रकारे प्रत्येक वेळेला आपल्याला ही वायर रॅपिंग व्यवस्थित करायची आहे अशी। आता उरलेली जी वायर आहे ही कट करून आपल्याला इथे लूप तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। जवळपास अर्धा इंच सोडून ही वायर कट करून आणि आपल्याला असे 2 वेळा ही राऊंड नोज प्लायरने लूप तयार करून घ्यायचं आहे। वरची वायर आपल्याला असं बोटावर ठेवून व्यवस्थित गोलाकार देऊन द्यायचं आहे आणि एक्सेस वायर कट करायची। या पद्धतीने आपली ही नथ बनवून तयार आहे। अशाच पद्धतीने मी दोन्ही नथा तयार करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा। थँक्स फॉर वॉचिंग।